जरुरी नाही हे दोस्तो. एक दिवस नक्की आपल्या घरासमोर ही गाडी उभी राहणार भावांनो. आपला भाऊ आपल्या घरी. तर भावांनो, स्वागत आहे एक तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आपल्या गावाकडे घेऊन जाणार आहे. आणि आज आहे रविवार. तर रविवारी आपण जिमला जात नसतो भाऊ. तर चला, पहिले मस्त आंघोळ करून तयार होतो, काही खातो, मग आपण समोर कंटिन्यू करू. तर भावांनो, आता मी हे खाते हेल्थ फार्मचं एक स्कूप प्रोटीन आणि पिंटोलाचे ओट्स, आणि त्यासोबत मी 10 बदाम पण खाणार. ते आपले दररोजची मिल आहे बाई. आणि आता आपली आई पण स्वयंपाक करते. पटकन आता हे खाऊन आंघोळ करतो आणि बाकी समोर तुम्हाला दाखवतो. आणि भावांनो, मी प्रोटीन कोणतं वापरतो तर मी सर्व प्रकारचे प्रोटीन वापरलेले आहे. मी मसल ब्लेस पण वापरलेलं आहे. आता नेमकंच मसल ब्लेस वापरलं मी. त्यानंतर हेल्थ फार्मचं पण वापरतो आहे. आता आपल्या भावाच्या दुकानाहून मी सर्व हे घेत असतो प्रोटीन. आणि C9चं पण वापरतो. आणि आता मी यानंतर पॉवर शर्टचं प्रोटीन वापरणार. तुम्ही पण वापरून बघा, आपल्या दुकानाला नक्कीच भेट द्या. भावांनो, ही आपली मील नंबर 1, 90 ग्राम ओट्स प्लस मिल्क, 1 स्कूप प्रोटीन आणि टरबूज. भावांनो, तुम्ही पण ही मील कधी ट्राय करून बघा, एकदम क्वालिटी लागते. तुम्ही खाऊन बघा, डायरेक्ट एकदम भारी वाटणार तुम्हाला. तर भावांनो, आता आपली आंघोळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता तुमचा भाऊ किती स्मार्ट दिसतोय. तर स्मार्ट दिसतोय का नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा केस आपले. तर चला आता पटकन घरी जायसाठी निघू. तर माझी आई पण पप्पाचा चहा बनवून देते. मम्मी चहा बनवून देऊ राहिली का तू? तर चहा घेऊन आपण लगेच जाऊ आता घराकडे, आपल्या शेतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. हे बघू शकता भावांनो तुम्ही चहा. भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. समजलं ना भावांनो? हे कार बघू शकता तुम्ही, खतरनाक गाडी. तर हे पण भावांनो आपलं शेत आहे. तुम्ही गहू बघू शकता आपला. तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं. आता मी शेतात पोचलेलो आहे भावांनो. आता मी येता रस्त्यात मधात एक थार बघितली. किती खतरनाक दिसत होती बाई, किती खतरनाक दिसत होती. मी तर म्हणतो त्या गाडीसारखी कोणची गाडीच नाही. डायरेक्ट सुंदरी. एक दिवस भावांनो मी ती गाडी आपल्या घरी घेऊन येणार. आपल्या दाराच्या बाहेर राहणार ती गाडी. इतकी मेहनत करील. नक्कीच एक दिवस हे शक्य झालं पाहिजे. तुम्ही सपोर्ट ठेवा चांगला. भावांनो, तुम्ही आपल्या भावाचं गोट फार्म बघू शकता. स्पीकर वगैरे बकऱ्यांसाठी टॉपचा विषय. हे बघा. हे कोणत्या बकरीचं बिल्लू आहे? हे बघा भावांनो, क्वालिटी. इथं पण आहे का? हे काल झाले का? 3 झाले? 3 पाटा झाले. 3 बकऱ्या आहे भावांनो. आणि हे कंपाऊंड वगैरे पण खूप खतरनाक आहे. गावातली जिंदगी शेवटी गावातली भावांनो. हे बा, हे जागीच गहू. हे बकऱ्यांना खाण्यासाठी आणि पाणी वगैरे सर्व. आणि भावांनो, ते थारचं ना माझ्या डोक्यातून चाललंच नाही. काय दिसत होती भावा गाडी ती. काय दिसत होती, खतरनाक. खूप खतरनाक दिसत होती भावा. आता मला लागली होती भूक भावांनो. तर भूक लागली तर आपण आपल्यासाठी 2 केळी घेऊन आलेलो होतो. भावांनो, तुम्ही आपल्या शेतातला व्ह्यू बघू शकता. कसला खतरनाक येतोय. तर
जरुरी नाही हे दोस्तो किडा सिर्फ. तर भावांनो आता रात्र झालेली आहे आणि आपण पोचलेलो आता घरी. तुम्ही बघू शकता काय करू राहिले हो मामा. हा आपला हॉल, यामध्ये आपण पोते वगैरे ठेवत असतो. आपली स्कॉर्पिओ आणि पिताश्री, याचं नाव कालू आहे भावांनो. हे बघा आपल्या गाईचं वासरू, आपले बैल वगैरे. आता रात्री झालेली, नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवले असते सर्व. भावांनो ही एक आपली स्कॉर्पिओ आणि ही आपली जुनी गाडी खूप. या गाडीला झाली असेल आता तरी पप्पा, या गाडीला किती वर्ष झाली आता या इंडिगोल? 15. तर भावांनो 15 वर्ष झालेले. आणि माझी इच्छा असं आहे की इथे आपण एक थार उभी करावं, असं माझं स्वप्न आहे. पण ते स्वप्न मी लवकरच पूर्ण करीन 2-3 वर्षात. तुम्ही कायम सपोर्ट ठेवा. आणि भावांनो मला एक माझी इच्छा अशी आहे की मला एक सुपर बाईक बी घ्यायची समोर चालून म्हणजे ते खूप दूर आहे अजून गोष्ट, पण मी तुम्हाला माझे स्वप्न सांगतोय. ही बघा मांजर आणि कुत्रं दोन्ही पण आपल्या घरी, पण ही मांजर खूप लपून राहते बाई त्या कुत्र्याच्या. आणि भावांनो हे बघा, हे छोटं पिल्लू पण आपल्या घरात आलं, कुठून आलं काय माहिती. आता हे दोघं जण मित्र बनले. मित्र. गाईज आम्ही आता हे पाईप आता वर घेतोय. माझे पप्पा म्हणले ते पाईप हे तिकून मामा बैलगाडीतून पाईप आणताय. आणि हे आपल्या गच्चीवर पाईप आहे सर्व. हे हे बघा भावांनो, वापस आपल्याला एक थार दिसलेली आहे, तुम्ही बघू शकता. भावांनो आपला भाऊ आपल्या घरी लगेच. मी घरी पोचल्या आपल्या भाऊ आणि आपल्या भावाच्या तोंडात बघू शकता काय आहे तर लाडू. बघू शकता तर भावांनो मी रात्रीचा डबल फिरत होतो आणि आपल्याला वापस तार दिसली. एक दिवस या गाडीला घरासमोर नक्की उभी करणार. काय दिसते बाई ही गाडी खतरनाक. एक दिवस नक्की आपल्या घरासमोर ही गाडी उभी राहणार. तर गाईज मला भीती वाटली होती. ही गाय अशी वेगळी झोपलेली होती, पण काही झालेलं नाही तिला. मला भीती वाटली होती की काही झालं काय. काहीच नाही झालेलं त्या गाईला. उठली ती आत्ता, काही विषय नाही. तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. एक चांगली कमेंट पण करून टाका. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच लवकरच.